हे गाईज, हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर आज आम्ही फर्स्ट ब्लॉगमध्ये कळसुबाईला जाणार आहे. ऑलमोस्ट आम्ही ट्रॅक चालू केला आहे आणि आता आम्ही बस मेन ट्रॅकवर चढायचं आहोत. स्टार्ट केलं आहे. ओके, सुमित भैया देखो इधर. आप गांव का नज़ारा देख सकते हो. यहाँ से कितना प्यारा व्यू आ रहा है. देखिए गाइस, देखो गाइस, वहाँ पे धान बन रहा है. धान आता आम्ही मेन ट्रॅकला लागलो आहोत. सगळेजण एवढ्या दूरपर्यंत चढतपर्यंतच थकलो. अजून तर खूप सारा दूर जायचं आहे. पाहायला नाही पाहिजे बे. बरं ठीक आहे, त्याच्यावर लिहून दे जा. ए ऋतिक भैया, गाडी लागत पाठवून देईन मी. आणि तुम्ही चालले कुठे हो? देख सकते हो व्यू भाई गाइस. देखिए सारे के सारे डोंगर दिख रहे हैं. वहाँ से स्टार्ट होता है. तुम्ही बघू शकता तिथे छोटासा झरणा आहे. हा झरणा तो पण दाखव. उतरा तो पण दाखव. तो पण बघा. ठीक आहे म्हणलं. मला पहिला ब्लॉग आहे भाई. मला तेवढं काही समजत नाही काय बोलायचं काय. जे जे येते मी तेच ते सांगत आहे. ठीक आहे, चला इथून समोर जाऊया आता. तर बघू शकता इकडे धानाची शेती कशी होत आहे. आता यांचं काल आधी 2 दिवसा अगोदर पाऊस आलेला आहे. तर त्यांची रोहणी म्हणतात ना काका याला. रोहणी म्हणतात का? नाही अक्षत चालू झाली आहे. तर आता हे सगळेजण त्या कामात लागलेले. अवनी म्हणतात त्याला. आवणी चालू झाले. हे बघा, अशा प्रकारे यांच्याकडे शेती करतात. असे गाळ चिखल बनवतात. अशा प्रकारे यांचं चिखल होतात. त्यामध्ये असं पाणी टाकून त्याला पूर्ण ओलं करण्यात येते. नंतर मग हे लावते त्याच्यामध्ये धान. चला तर इथून समोर जाऊया. खूप वरती येऊन हे शेती करतात. एवढ्या डोंगरावर येऊन शेती करणं म्हणजे खूप अवघड आहे. चला इथून समोर जाऊया. मित्रांनो, हे बघा वरून जी झरणं आहे तिथनं यांनी शेतीसाठी काय केलं, डायरेक्ट अशी छोटी छोटी नाली केली आणि हे सरळ शेतीमध्ये शेतामध्ये डायरेक्ट हा नाला असं चालला आहे. त्याच्यामुळे याला डायरेक्ट पाण्याची काही टेन्शन नाही. डायरेक्ट वरून आलेलं पाणी. आता कुत्रा मित्रांनो, तिथे कुत्रा मागे लागल्यामुळे मला थोडासा ब्लॉग कट करावा लागला. आता पुन्हा स्टार्ट केलेला आहे. हे बघा शेती बघू शकता तुम्ही. म्हणजे आताच रोवणी झाली आहे. हे बघा अशा प्रकारे यांची रोवणी होतात. इकडे आमच्याकडे कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी याची शेती होतात. पण इकडे जे आहे ना धानाची शेती होतात. तुम्ही बघू शकता धानाची शेती कशा प्रकारे होते इकडे. इधर शाळा आहे का? शाळा. चला तर समोर जाऊया. हा, तुम्ही बघू शकता हे वरून आलेलं पाणी डायरेक्ट आहे. आणि अंदर जाऊन शूटिंग केलं. पुन्हा लाईट पाणी आहे. तर चला समोर जाऊया आपण. बघू शकता तुम्ही इकडे छोटे छोटे टेंट आहे इथे आणि एक मंदिर पण आलेलं आहे थोडंसं. त्या मंदिरावर तुम्हाला टाकूया थोड्या वेळ. तर तुम्ही बघू शकता इथे छोटंसं मंदिर आहे. हे मंदिर काल्पनिक आहे म्हणतात. छोटेसे झाड वगैरे इकडे पण आहे. छोटेसे मंदिराचे हे
चल समोर जाऊया. आमचा माणूस थकलेला आहे खूप भयानक. त्याच्या पायाला काही चावला आहे. खाजव त्याला चांगल्याने खाजव बाळा. बघूया किती वेळ खाजवतो तो. सरळ निघलाय कडसुबाईसाठी. हे मराठी बोलते पण हाय गाईज बोलणं विसरत नाही. आम्ही आमचं सरळ म्हटलं चला मित्रांनो आपण असा ब्लॉग बनवायचा. तर याच्या गाणीत जास्त रहमान केला तर गाईजच म्हणणार तो. कृपया गलत शब्दों का इस्तेमाल ना करिए. हे हमारे सारे सुशिक्षित लोकांचा ब्लॉग आहे. तर तुम्ही यामध्ये प्लीज गलत शब्दांचा प्रयोग नका करूया. हा एक पुरा गलिच्छ गावंडा आहे म्हणते. गावंडी की गावंडा गांडू. ओके. हे काका काका लवकर चला ना. काकांचे पाय खूप थकलेले आहे. आणि हे बघा चपला खेटरा वगैरे हातात घेऊन चालले काका. चला. हाँ एक हमारे भैया सुमित भैया आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. सुमित भैया फास्ट फास्ट फास्ट. कौन फास्ट? थक गए थे भाई, थक गए थे भाई. थक गए थे बैठे थे. चलो यहाँ से आगे बढ़ते हैं. कठीण रस्ता आहे ना हा. आम्ही आतापर्यंत कडसूबाई नाही चढलो. हरिश्चंद्रगड हरिहरगड चढलो. तिथे जेवढं चढायला काही वाटलं नाही ना, इथे ते भाई आधा पण चढायचा आहे. आणि इतकी गंदी हालत होऊन राहिली आहे. बघा यांच्यानी चढणं ना होऊन राहिलाय. 10 वेळा घसरून राहिले मी स्वतः. भाई पुरा फिसली रस्ता आहे बघा. तुम्ही बघू शकता. तुम्ही हात पकड हात पकड. हे बॉटल भरलेली आहे. बेग चांगले बोलला रे यार. कसे तुम्ही काही जमरीपुरी काढ लग चुकी आहे. यांची पूर्ण लागली आहे म्हणते. ये माउंटेन ड्यू डर की माँ की नहीं भाई. कुछ भी गलत मत यूज करो. हमारी पूरी माउंटेन ड्यू हो गई. हे बघा एक हा कोल्हापुरी. तर ग्रिपच नाही ते. काय लवडावे तिरकी मारली बे कोण बोलतो. गाईस इथं चाललंच नाही. खूप अवघड जाय चाललं इथं. बघा पूर्ण चिखल चिखल झालेलं आहे. आमचे शूज पण काम नाही करून राहिले. हे बघा तुम्ही इथे तो एक आमचा सांड फसला आहे तिथे. हे बघा सांड्या ए सांड लोळत लोळत ये रे तू. आला फायनली आला तो. तर काय तुम्ही बघू शकता थोड्या दूर अंतरावर आलो पण अजून पण खूप चढाई बाकी आहे. इकडे व्ह्यू बघा तुम्ही. त्याच्यानंतर अजून आमचे काही 2 लोक खाली राहिले. ते यायचे आहे ते आलेले आहे बस जस्ट. काही वरती बसलेले आहे. ते पण खूप थकलेले आहे. आम्ही पण खूप थकलेलो आहोत. तर अशाच प्रकारे थोडी थोडी ट्रेकिंग चालू द्यावं लागेल. तुम्हाला जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला इथून थोडा रेस्ट करूया. थोडा पूरा धुका धुका बन गया है. फॉग के कारण कुछ नहीं दिखेगा शायद ऊपर से. तो चलिए आगे बढ़ते हैं. बोलो जुबा केसरी. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? बोलो जुबा केसरी. जय जगन्नाथ, जय गजानन. खूप जास्त चढ आहे बाबा. माझ्याकडे आहे असा हा भडवा आहे. दाखव याला. हा भडवा आहे सगळा विमल खातो. चला
सत्यम तुला एक नंबर पूर्ण फाटून गेलेली आहे चांगल्या वरती चढणं होईल का तुझ्या याने? शायद शायद नाही चाललं तर तुला धक्का मारते प्रयत्न करू खाली पडून असेल. आमचा पार्टनर आहे हा खूप थकला खालीपर्यंतच म्हणत होता की मी नाही येतो म्हणून. तर आता बघूया किती दूर जाणवते याच्यातून. सब अल्लाह की दुआ है. शकतो आम्ही ते थोडा वेळ थांबलो आणि आजीकडे बसलो. लोकांना कमी आहे म्हणतोय. आजी म्हणत आहे की एक पाण्याची बॉटल आहे इथे 30 रुपये, खालून आणायला यांना 200 रुपये लागते. ते पण कोणी आणून दिलं तर. आजी आता पण चढते म्हणा. आजी आता पण चढते. आजी तुम्ही आता पण चढता? किती वेळा चढता तरी? 4-5 वेळा वर्षातून 5 वेळा. वर्षातून 5 वेळा आजी चढते. आमच्या जण पहिल्याच दिवशी नाही चढणं होत आहे. तर चला इथून निघूया आपण. काहीच खूप दूर आहे. आमचे सगळे 2 मिनिटात थकून राहिले आहे. गलत शब्दों का उपयोग ना करे भैया. गाईज नाही म्हणायचं नंतर. चला मित्रांनो म्हणायचं. चला मित्र मैत्रिणींनो. हा भडवा विमल खाऊन आहे. अलग नशे करून आला विमल खाऊन. सगळेजण बसले आहे. मी नाही पेत्रे. नाही नाही हा चांगला आहे. हा ड्रिंक पण नाही करत काही नाही करत. आम्ही पण नाही करत पण चकना सांगण्याचं खातो. तात्पर्य चकना खाणार बोल. चकना खानेवाले आम्हीच आहे. ओके ये देखो हमने ओढ़कर कैरी की हुई है. ओढ़का नहीं ऊपर पानी जाएंगे बॉटल है. इससे नीचे आएंगे. तो चलिए आगे बढ़ते हैं. यहाँ से जाना है. खूब काफ़ी कठिन रास्ता है बट क्या करें चढ़ना तो पड़ेगा. ऐसे पसीना निकल रहा है ऊपर से. हवा इतनी तेज चल रही है. देख सकते हो आप व्यू देख सकते हो कितना प्यारा है. चला काका कसं वाटत आहे तुम्हाला चढून? हा घेतल्यासारखं वाटत. यांना घेतल्यासारखं वाटत आहे. घेतो ना ये ना आता. गाइस अभी थोड़ा सा हम ऊपर आ गए हैं. देख सकते हो सुमित भैया बहुत फास्ट चल रहे हैं. पता नहीं उन्हें क्या पोस्टर मारा है बट बहुत फास्ट चल रहे. आप यहाँ का नज़ारा देख सकते हो. बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि अशा वातावरणामध्ये हे त्यांचे छोटे छोटे घर आहे इकडे. हेवन वाटत आहे पुरा. चला समोर जाऊया. थोडा थोडा पाय टाकूया समोर. लेमन टी आहे का? थोडा शॉपमध्ये थांबण्याचा प्रयत्न केला आम्ही. एक काम करा, ब्लॅक टी बनवून द्या. आणि समोर निघूया. ब्लॅक टी मध्ये लेमन टाकून जमते ना. चला पुन्हा सफर चालू करू आपला. खूप अजून खूप पहाड आहे. असे 2 पहाड अजून आहे ना ते जे की एवढे अजून चढायचे आहे. आतापर्यंत आम्ही हरिहरगड आणि हरिश्चंद्रगड एवढ्या याच्यातच चढलो असतो वरती. पण हा त्याच्यापेक्षा डबल आहे. डबल ना टिबल म्हणू शकता. गांडपाट थंडीमध्ये वरतं. महाराष्ट्रातला सगळ्यात हायेस्ट ट्रॅक म्हणजे कळसूबाई. तुम्ही काळजी घ्या रे बाबा. सीढ़िया खूप हार्ड आहे. तुम्ही सीढ़्या पूर्ण ढलान खडी आहे. सीढ़्यावर बरोबर पाय ठेवावा लागते. तुमचा पाय स्लिप झाला तर तुमचे पाय मोडले समजा. खूप हार्ड आहे. पसीना फुटला मला. तुम्ही येताना काळजी घेऊन या बाबा. खायच्या वस्तू स्पेशली सोबत आणा. वरती खूप कॉस्टली आहे. आणि छातीमध्ये एवढा दाटून राहिला बे भाई. फायनली 2 जण आले आहे. अजून हे 2 वरती चढले आहे. हे 2 आले आहे. आणि सत्यम कुठे गेला? खालचा व्ह्यू बघा ना बाबा तुम्ही. सगळ्यांना दाखवायसाठीच तो ब्लॉग बनवत आहे ना मी. हे बघा गाईज काय वातावरण.
वाटणार तिथं त्याची गाडी खोलू नको माझी पहिलेच बिमार आहे. चला मित्र चढा ना खूप खूप फास्ट. ए शिवा नको देऊ रे. पेला कसं वाटत आहे सत्यम तुला? हा थकला रे खूप तू. हा कसं वाटत आहे तुला? हा गेला तू? हा हवेमध्ये उडून राहिला आहे. चला निघूया पुन्हा अजून पुढे, बघू किती दूर आहे. तर आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त आलो गाईज, अजून खूप दूर आहे. सुमित दूरचा व्ह्यू दाखवतात मग. ऋतिक भाई तो पूरे कोमा में चले गए. त्याला कोमातून उचलू आम्ही वरती घेऊन आलो. बाकी हा पण एक सत्यम पण गेला होता ऑलरेडी. थोडा खूप बाकी आहे त्याच्यामध्ये. आणि एवढा पाऊस येऊन आलाय की पूर्ण ओलं होऊन राहिला. प्रॉपर व्हिडिओ पण नाही रेकॉर्ड करू शकतो तुमच्यासाठी, तरी पण ट्राय करत आहे. जेवढा मिळेल तेवढा घ्यायचं, बाकी वागायचं. चला याच पावलाने आपण समोर जाऊया. हेलो गाइस, पूरे थक गए. ऑलमोस्ट थोड़ा सा बाकी है. आओ सारे मिलके गाने गाए. सारे मिलके गान मरा. मैं जो मारा हम यहाँ पे अपने गाड़ मरा के आ ही चुके हैं बस. ऑलमोस्ट थोड़ी गाड़ मार दी. अभी जाएंगे थोड़ी देर और घूमते रहेंगे, गाते रहेंगे, मारते रहेंगे. आज तक हमने लोगों की चुदवाई, आज हम खुद नहीं चुदवाई. हे चांगले बोला रे. खूप गंदा तुम्ही ब्लॉग बनवता. मग फर्स्ट ब्लॉग आहे माझा वाला. चांगले बोला. This is expensive vlog. You have to subscribe. हाँ बाबू बोलो ना. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू बस. नहीं, मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ, तेरा ए बाबू सोना, इधर हमारा ट्रैक नहीं खत्म हो रहा है. भैया बाबू सोना पे फिर गए. नाही माझं पण नाही चालतंय. इकडे नेटवर्क प्रॉब्लेम सुद्धा आहे. मॅगी पॉइंट, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळे तुम्हाला इथं मिळू शकता. छोटे छोटे टेंटसाठी पण शॉप लागलेले आहे. तुम्ही या नक्की विजिट करा. अजून तर आमचा हाफपेक्षा थोडा जास्त ट्रॅक झालेला आहे. आता लगेच आम्ही अर्ध्या घंट्या वगैरे मध्ये पोहोचू. तर इथून बघू आता काय होतात. तर चला समोर जाऊया. इथून काहीच ऑलमोस्ट आम्ही थोड्याशा दूर अंतरावर आहे. इथे खूप भयानक हवा चालू आहे. हे बघू शकता तुम्ही. झूम होते की नाही तर माहिती नाही, पण हा तुम्हाला नाही दिसणार शायद. ऑलमोस्ट थोडा सिडा आला आहे. हा रस्ता कोणी चाललं नाही. शायद हे शॉर्टकट वगैरे असणार. शॉर्टकटच्या चक्करमध्ये वाट नाही लागली पाहिजे ना, कारण की ट्रॅकचा ऑप्शन इकडून दाखवला यांनी. शायद हाच मेन रोड आहे. हे बघा, यांच्या पिछवाड्यामध्ये थोडी जास्त आग आहे. हे या रस्त्याने चालले. आम्ही नॉर्मली शॉर्टकट घेते. ऋतिक भाई इसी रास्ते से जाएंगे. ऊपर से सीधा तुम्ही हा एक धुरंदर पहा. झूम करून दाखवते तुम्हाला. शॉर्टकट हा कठीण रस्त्याने चालले आहे. घसरले की पसरले. हे सगळे आलोच आहो. पण हा एक सीडी आहे, याच्यानंतर एक सीडी आहे. ती 2 सीड्या पावसाळ्यात त्या फॉगमुळे तुम्हाला दिसणार नाही. बाकी टाइमला तुम्हाला सगळा वेळ दिसणार. सगळा
आम्ही ऑलमोस्ट कळसुबाईच्या पायऱ्यांमध्ये पोहोचलो होतो. बघू शकतो तुम्ही पायऱ्या, हे सीधी ढगाळ आहे. आपल्याला इथे चढायसाठी काय शिडा चढायला सुरुवात केलेली आहे. जास्त दूर नाही, 300 मीटर दूर आहे. इतकी भयानक हवा चालू आहे इथे. विचार पण नाही करू शकता. गाईस तर फायनली ट्रॅक खतम केला आहे आणि आता खाली उतरलो. आता रूमवर जाईल, फ्रेश होऊन सरळ नाशिकवरून सरळ नागपूर. सो खतम. टाटा, बाय बाय.